नमस्कार फॅमिली, मी तुमची लाडकी सुवर्णाताई शेतकर। मी माझ्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला आहे आणि हा संघर्ष केला आहे आणि संघर्ष करत राहील एवढी तुम्हाला गॅरंटी आहे। पण तुम्हाला एक खरं सांगते, म्हणजे माझा विश्वास जास्त म्हणजे देवभक्तीकडे नव्हता, कारण की मी माझ्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती आहे की हसून खेळून राहणारी आणि कामधाम करणारी, बस एवढंच। पण वाईट प्रसंग हा येणारच आयुष्यात, आणि ह्या वाईट प्रसंगामध्ये आम्हाला तर आईवडील नाही की त्यांना त्यांच्यापाशी रडावं। तर मी आई काळूबाईला आवाज दिला की आई काळूबाई, माझ्या पाठीशी खंबीर उभी राहा, या वादळांना या संकटांना मला समोरं जायचं आहे। त्यावेळेस असा चमत्कार झाला की आई काळूबाईंनी माझा म्हणजे स्वप्नात येऊन हात धरला, उठ, अजून वेळ यायची आहे तुझी चांगली, घाबरायचं नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, असं बोलून स्वप्न सकाळचंच होतं आणि गायब झाले। आणि मग दुसऱ्या दिवशी मी त्या दिवसापासून दुसऱ्या दिवशी मी आई काळूबाईची भक्ती करायला सुरुवात केली आणि आज माझं बऱ्यापैकी चालू आहे। मला माहिती आहे आईकडं मी काय मागणार आणि ते पूर्ण होणार नाही, असं होणारच नाही। मग मी आईकडे एक गोष्ट अशी मागितली की या संकटांना समोरं जायची मला ताकद दे, हिंमत दे। आणि आईने मला या संकटांना समोर जाण्यासाठी ताकद आणि हिंमत दिली। आणि तुम्हाला खरं सांगते, पैशाने मी झिरो आहे, माझ्याकडे 1 रुपयासुद्धा साधन नाही। पण जिथं मला काही कार्य करायचं असेल तर तिथं माणसाच्या रूपी देव येऊन जातो, देव प्रकट होऊन जातात आणि मला मदत करून जातात। त्याच्यामुळे मला ना खरं विश्वास आता म्हणजे देवभक्तीकडं सुद्धा आहे आणि पटला आहे, कारण की मी सांगू शकत नाही, पण ही सत्य परिस्थिती आहे। प्रत्येकाचा विश्वास म्हणजे वेगवेगळ्या देवांवरती असतो, तसं माझा आई काळूबाईवरती आहे, राहणार पण आयुष्यभरासाठी। कारण की आमच्या घरामध्ये आई काळूबाईचा फोटो खूप मोठा आहे आमच्या वडिलांचा, ते आम्ही दरवेळेस गेले की पूजा करत असते।